महत्त्वाची बातमी जालन्यातून जालन्यामधल्या 2 स्टील कंपन्यांवर जीएसटी विभागाकडून छापेमारी करण्यात आलेली आहे। गीताई आणि रूपम स्टील कंपनी जीएसटी विभागाच्या रडारवर आहेत। गेल्या 2 दिवसांपासून जीएसटी विभागाकडून या ठिकाणी झाडाझडती सुरू आहे। बनावट बिलांच्या आधारे भंगार खरेदी केल्याचा संशय आहे। तर जालन्यामधली बातमी आपण पाहताय। 2 स्टील कंपन्यांवर जीएसटी विभागाकडून छापेमारी करण्यात आलेली आहे। गीताई आणि रूपम स्टील अशी या कंपन्यांची नावे आहेत। जीएसटी विभागाच्या रडारवर या दोन्ही कंपन्या आहेत आणि गेल्या 2 दिवसांपासून जीएसटी विभागाकडून या ठिकाणी झाडाझडती सुरू आहे। बनावट बिलांच्या आधारे भंगार खरेदी केल्याचा संशय आहे। संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। संजय, एमआयडीसी मध्ये जीएसटी पथकाकडून झाडाझडती सुरू आहे आणि यामध्ये ज्या एमआयडीसी मध्ये स्टील कंपन्या आहेत गीताई आणि रूपम स्टील या ठिकाणी हे छापे पडलेले आहेत आणि या ठिकाणी या जीएसटीच्या 10 ते 12 जणांचे पथक होतं आणि ते नागपूरहून पथक आल्याचं असंही कळतंय आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुजरातहून जे भंगार आणले जाते त्या संदर्भात ही खोटे बिलं तयार करणे या संदर्भात जीएसटी पथकाने ही चौकशी केल्याचं कळतंय आणि यापूर्वी या एमआयडीसी मध्ये अनेक वेळा अशा प्रकारच्या जीएसटी धाडे पडलेले आहेत आणि भंगारचा विषय हा नेहमीच चर्चेत असलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। धन्यवाद संजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर गेल्या 2 दिवसांपासून जीएसटी विभागाकडून या ठिकाणी झाडाझडती जी आहे ती सुरू झालेली आहे आणि या 2 कंपन्या आहेत जीएसटी विभागाच्या रडारवर आलेल्या आहेत आणि 2 दिवसांपासून ही कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे।